उपवास असो किंवा नसो, जे खायचं ते करायचंच. इथं रात्री साबुदाणा भिजून घेतला होता आणि बटाटे आता उकडून घेतले. बापरे, एवढं साबुदाणा काय करणार आहे याचं? तर चला, आज आपण करणार आहे साबुदाणा वडा. असेच बनवले खायला सगळ्यांना आवडतात म्हणून. तर याच्यामध्ये मी आहे ना कुटलेली हिरवी मिरची टाकली, लाल तिखट पण टाकलं अर्धा चमचा, 1 चमचा साखर टाकली, अर्धा लिंबाचा रस टाकला आणि चवीनुसार मीठ. छान असं आता हे मिक्स करून घेतले. आता हे हात धुवून घेते भरलेले. इथं हात वगैरे धुवून घेतले मी आणि आता घेतले वडे बनवायला. वडे पाहिजे तुम्हाला त्या साईजमध्ये बनवून घ्या, छोटे किंवा मोठे. याच्या अगोदर पण मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे. असे वडे तयार करून घ्यायचे आणि इथं वडे माझे पूर्ण तयार झाले. आता चला, आता तुम्हाला दाखवते मी वडे. हे असे डब्यामध्ये ठेवले मी पूर्ण आणि हे आपल्याला आहे ना फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. आता तुम्ही मसाला फ्रीजमध्ये ठेवायला बनवले की काय हे वडे? नाही तर हे ना मी तळायच्या अगोदर अर्ध्या घंट्यासाठी फ्रीजमध्ये ठेवत असते, कारण की वडे तळताना आहे ना फुटत नाही त्याच्यामुळे. चला, आता इथं बनवते मी दह्याची चटणी. तर ही कशी बनवते तुमच्यासोबत शेअर करते. इथं मी साखर टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे थोडंसं आणि लाल तिखट टाकलं अर्धा चमचा. आता हे मिक्सरला फिरून घ्यायचं. इथं रेडी झाली चटणी. तुम्हाला हवं तर तुम्ही इथं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट छान असं मिक्स करून घ्या याच्यामध्ये. चला, आता घेऊया वडे बनवायला. इथं कढई गॅसवरती ठेवून दिली. आता तेल ठेवते तापायला आणि वडे आणते फ्रीजमधून काढून. हे वडे ना गरम गरम खाल्ले ना इतके टेस्टी लागतात बरं का खायला. आणि इकडं आपलं तेल आहे ना गरम झालं बघा. आज काही स्वयंपाक बनवला नाही, सगळ्यांना खायचे होते वडे म्हणून स्वयंपाक कॅन्सल केला. आणि गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे, मग हे ना छान असे कुरकुरीत होतात. मस्त फुगले आहेत. कमी गॅसवरती ना एकसारखे तळले जातात. आता हे पूर्ण तेल काढून घेते. या खायला वडे किती छान झालेत बघा. सगळ्यांचं खाणं झाल्यावरती बघते किती तळायचे ते आणि बाकीचे वडे ना फ्रीजमध्ये ठेवून देते. चला तर भेटूया एक अशाच छानशा व्हिडिओमध्ये. बाय.